तर स्वामींची कृपा निश्चित मिळते. अक्कलकोट पासून काही अंतरावर एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. रोज सकाळी उठल्यावर तो प्रथम स्वामींचे नाव घेत असे, श्री स्वामी समर्थ. त्यानंतरच दिवसाची सुरुवात करत असे. गोविंदाकडे फारशी शेती नव्हती. पावसावर अवलंबून असलेली 2 एकर जमीन आणि छोटंसं कोलारू घर एवढीची त्याची संपत्ती होती. आर्थिक अडचणी असूनही त्याने कधीही देवावरील श्रद्धा सोडली नाही. त्याचा विश्वास होता, स्वामी माझ्या सोबत आहेत, मग मला कसली भीती. 1 वर्ष दुष्काळ पडला. शेतात पीक आले नाही. घरात धान्य संपले. गावातील अनेक लोकांनी कर्ज काढले. तर काले, बा, चिंता करू नकोस. उद्या सूर्योदयाच्या आधी शेताच्या बांधावर जा. सकाळी गोविंद स्वामींच्या आचेप्रमाणे शेतावर गेला. बांधाजवळ त्याला एक जुनी मातीची घागर दिसली. त्याने ती उघडली तर त्यामध्ये सोनं नव्हते, पैसे नव्हते, पण उत्तम प्रतीचे धजबीज होते. क्षणभर त्याला आश्चर्य वाटले. तरीही त्याने ते बीज संपूर्ण श्रद्धेने शेतात पेरले. काही दिवसांनी आकाशात गाग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील इतर शेतांपेक्षा गोविंदाच्या शेतात पीक दुप्पट जोमाने उगवले. काही महिन्यात त्याच्या शेतात भरघोस धान्य आले. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसं शक्य झालं? गोविंद शांतपणे म्हणाला, ही माझी कमाई नाही, ही श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. पीक विकून त्याला चांगले पैसे मिळाले, पण त्याने त्या पैशांचा गर्व केला नाही. गावातील गरिबांना धान्य वाटले, मंदिरात अन्नदान केले आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. एके दिवशी गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी गोविंदाला विचारले, तुझ्या आयुष्यात एवढा बदल कसा झाला? गोविंद नम्रपणे म्हणाला, मी स्वामींकडे धन मागितले नाही. मी फक्त मन शांत राहावे आणि श्रद्धा कायम राहावी एवढीच प्रार्थना केली. बाकी सर्व त्यांनी दिले. हे ऐकून साधू स्मित हास्य करत म्हणाले, ज्याचे मन स्वच्छ असते त्याच्यावर देवाची कृपा आपोआप होते. असे बोलून ते निघून गेले. गावातील काही वृद्धांनी सांगितले की त्या साधूंच्या डोळ्यांत आणि तेजात त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या दिवसानंतर गोविंदाची कीर्ती दूरवर पसरली. अनेक लोक त्याच्याकडे चमत्कार विचारायला येत, पण तो नेहमी एकच गोष्ट सांगत असे, चमत्कार शोधू नका. मनातील लोभ, अहंकार आणि द्वेष दूर करा. मन पवित्र ठेवा. स्वामींचे नाम स्मरण करा. स्वामी योग्य वेळी योग्य ते देतील. हळूहळू संपूर्ण गावात प्रेम, एकोपा आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. लोक एकमेकांना मदत करू लागले. स्वामींच्या नावाने अन्नदान, भजन आणि सत्संग सुरू झाले. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही एकटे